आम्ही सारी जातीयवादी या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा, या प्रकाशन सोहळा कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर काळापे सर ज्यांच्या हस्ते या काव्यसंग्रहाचं विमोचन झालं ते सुप्रसिद्ध विचारवंत छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर सुरेश शिंदे सर, तसेच मंचावरती प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे सन्माननीय सदस्य डॉक्टर काम जाधव सर, मंचावरती उपस्थित कवी, लेखक, आम्ही सारे जातीयवादी या ग्रंथाचे लेखक, आपले सर्वांचे आवडते प्राध्यापक मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर सुशील प्रकाश चिंबोरे सर, भाष्यकार डॉक्टर दत्तारी गुंडाव सर, भाष्यकार डॉक्टर अमित बंगाळे सर, मराठी विभागातील सर्व प्राध्यापक बंधू भगिनी, उपस्थित सर्व प्राध्यापक बंधू भगिनी, विद्यार्थी बंधू भगिनी, खरं तर मी एक साहित्याचा विद्यार्थी म्हणून एक वाचक म्हणून या ठिकाणी उभा आहे. प्राध्यापक डॉक्टर सुशील प्रकाश चिंबोरे सरांनी तसे त्यांचे बरेच काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. कविता रुचलेली आणि पचलेली असा एक काव्यसंग्रह त्यांचा मागे आलेलाच आहे. आणि या काव्यसंग्रहात आम्ही सारे जातीवादी या काव्यसंग्रहामध्ये एकूण 71 कविता त्यांनी लिहिल्या आहेत. मागे 8 दिवसापूर्वी सरांनी मला हा काव्यसंग्रह प्रकाशनपूर्वच वाचण्यासाठी तो दिला होता. त्याची समीक्षा मी सविस्तर आता वेळेअभावी या ठिकाणी शक्य नाही, पण नंतर मी मात्र त्यावरती त्याची समीक्षा करणारच आहे. तर हा जो काव्यसंग्रह आहे, या काव्यसंग्रहातील ज्या कविता आहेत त्या कविता म्हणजे समाजाचा एक आरसा जे समाजामध्ये आहे, सरांनी जे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर या काव्यसंग्रहाला दीर्घ अशी प्रस्तावना, याची जी समीक्षा, या काव्यसंग्रहाची खऱ्या अर्थानं समीक्षा जी आहे ती समीक्षा प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव जळवेकर सर यांनी जवळपास 20 ते 22 पेजेसमध्ये अत्यंत समर्पक प्रत्येक काव्याचं सखोल असं विवेचन, सुंदर अशी समीक्षा त्यांनी केलेली आहे. त्या ग्रंथामध्ये, या काव्यसंग्रहामध्ये ती समीक्षा एक जवळपास 20 ते 22 पेजेस उपलब्ध सुद्धा आहे. मी ती समीक्षा वाचलेली आहे आणि ती वाचल्यानंतर आपण या काव्यसंग्रहातून नवीन काय समीक्षा करणार असा प्रश्न मला पडला. पण मला सरांचं कौतुक यासाठी वाटतं की सरांनी ज्या काही पोएम्स लिहिलेल्या आहेत, जे काही काव्य लिहिलेलं आहे, मला माझे गुरुवर्य दिवंगत प्राध्यापक श्रीनिवास भोकीर सरांची आठवण होते. जेव्हा त्यांचे तास व्हायचे तेव्हा सर नेहमी सांगायचे की आम्हाला संदर्भ देत असताना, इंग्रजी साहित्य शिकवत असताना अधिकाधिक संदर्भ ते संस्कृत, मराठी आणि हिंदी आणि उर्दू साहित्याचे द्यायचे. आणि सरांचा तो आवाका, ते वाचन पाहून आम्हाला सुद्धा वाटायचं की आपण इंग्रजी साहित्यापुरतंच मर्यादित न राहता आपण मराठी साहित्य, हिंदी साहित्य, संस्कृत साहित्य, हे सगळं साहित्य आपण वाचलं पाहिजे. आणि म्हणून एक वाचक म्हणून मी हा काव्यसंग्रह वाचल्यानंतर मला असं निदर्शनास आलं की या कविता अत्यंत भावस्पर्शी आहे, वाचकाच्या हृदयाला घाव घालणाऱ्या सर्व कविता आहेत. बाप असेल, माय असेल किंवा विश्वास देव ही कविता असेल, आम्ही सारे जातीयवादी असेल, आपण सगळे जातीवादी ही कविता असेल, 2 कविता त्यामध्ये आहेत. सुरुवातीची जी सुरुवात आहे, आपण सगळे जातीयवादी, आणि शेवट जी आहे राव नावाची कविता, आताच्या राजकीय परिस्थितीवरती भाष्य करणारी. खरं तर आपल्याला माहिती आहे प्राचीन काळामध्ये जे काव्य निर्माण झालं त्याला थोडंसं आध्यात्मिक अधिष्ठान होतं. मध्ययुगीन काळामध्ये जे काव्य निर्माण झालं त्याला थोडंसं मनोरंजनात्मक आपण घेत होतो. पण अलीकडे जे आधुनिक युगामध्ये जे काव्य निर्माण होत आहे ते काव्य, त्या काव्यातनं सर्जनशीलता, नवसमाज निर्मिती कसं होईल याकडे कटाक्षानं कवींचं लक्ष आहे. आणि तेच एक धागा कविवर्य डॉक्टर सुशील प्रकाश चिंबोरे सरांनी पकडून सुंदर अशा कविता या काव्यसंग्रहामध्ये लिहिलेल्या आहेत. या काव्यसंग्रहाची एक उणीव मी सरांना नका फक्त सांगतोय की याला आपण काव्याला अनुक्रमांक दिलेले नाहीये, आणि त्याचबरोबर या काव्यामध्ये अनुक्रमांक असायला पाहिजे होते असं माझं ठाम मत आहे. आणि त्याच्यानंतर हा जो काव्यसंग्रह आहे, हा काव्यसंग्रह इतका दर्जेदार आहे. शब्दवेद बुक हाऊस यांनी हा प्रकाशित केलेला आहे. आणि यातल्या ज्या पोएम आहेत आपण बहुतांशी आम्ही त्याची साक्षीदार आहोत. सर लिहिल्यानंतर त्या तपासून घ्यायच्या, आमच्यासमोर वाचून दाखवायच्या, आणि ज्यांनी त्यांच्या कवितेला भरभरून दाद दिलेली आहे, जे कवितेचे रसिक आहेत, दर्दी आहेत, त्यांचं ऋण सुद्धा सरांनी या पुस्तकामध्ये व्यक्त केलेलं आहे. अर्पण पत्रिका सुद्धा या काव्यसंग्रहाला आहे. सुप्रसिद्ध इंग्रजी कवी
great romantic poet William Wordsworth has defined poetry. काव्याबद्दलची एक जगप्रसिद्ध त्यांची व्याख्या आहे. तो कवी असं म्हणतो, प्रिफेस टू लिरिकल बॅलन्स नावाचा जो ग्रंथ लिहिला त्यांनी समीक्षात्मक, त्या ग्रंथामधल्या प्रस्तावनेतच ती व्याख्या आहे. आणि ती व्याख्या अशी आहे की पोएट्री इज द स्पॉन्टॅनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स रिकलेक्टेड इन ट्रँक्विलिटी. तसंच कवी डॉक्टर सुशील प्रकाश चिमोरे सरांचा आहे, कवी हा घडत नसतो, कवी हा जन्मजातच कवीमध्ये ती ही प्रतिभा असते. आणि सुशील प्रकाश चिमोरे सरांकडे ही प्रतिभा आहे. अत्यंत कल्पक विचार, सामाजिक भान, मला वाटतं ते ज्या मातीतनं आलेले आहेत, ज्या परिसरातनं आलेले आहेत, त्याची सर्व जाणीव त्यांच्याकडे असल्यामुळं सामाजिक भान ठेवून समाजामध्ये जे काय चाललेलं आहे, साहित्याच्या बाबतीत असं म्हटलं जातं, लिटरेचर इज द मिरर ऑफ सोसायटी. साहित्य हा समाजाचा आरसा असतं. व्हॉट टेक्स प्लेस इन द सोसायटी दॅट रिफ्लेक्ट्स इन द लिटरेचर. जे समाजात घडतं त्याचं प्रतिबिंब आपण साहित्यात पाहतो. आणि जे न देखे कवी जे न देखे रवी तेथे देखे कवी, हे काव्यसंग्रह वाचल्यानंतर समाजातल्या प्रत्येक घटकाकडे, मला वाटतं 71 कविता आहेत आणि समाजातल्या बहुतांश घटकावरती या कविता आहेत, निगडीत आहे. आणि म्हणून मला ते वाक्य चांगलं आठवतं की जे न देखे रवी तेथे देखे कवी, याचा प्रत्यय हे काव्यसंग्रह वाचल्यानंतर आपल्याला येतो. मी अधिक वेळ न घेता या ग्रंथाची समीक्षा करण्यासाठी आणखी 2 मान्यवर बोलणार आहेत. माझ्यासाठी वेळ कमी दिलेला आहे. मी प्राध्यापक डॉक्टर सुशील प्रकाश चिमोरे सरांना हा ग्रंथ अत्यंत चांगला काव्यसंग्रह प्रकाशित झाला, लिहिला, त्यांनी आमच्या हातात वाचनासाठी दिला. त्याबद्दल या ग्रंथ लिहिल्याबद्दल त्यांची खूप खूप अभिनंदन करतो. त्यांना खूप खूप पुढील असंख्य त्यांचे ग्रंथ आहेत. समीक्षा हा त्यांचा आवडता विषय आहे आणि असेच दर्जेदार काव्यसंग्रह, असेच दर्जेदार ग्रंथ लिहिण्याची त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. खूप खूप त्यांना शुभेच्छा देतो. सर्व मान्यवरांनी माझं ऐकून घेतलं त्याबद्दल मी सर्वांचेही आभार व्यक्त करतो. आणि सर्वांना मराठी गौरव दिनाच्या खरं तर ती पोएम मी सादर करणार होतो, कणा नावाची, विवा शिरवाडकर सरांची आवडती पोएम आहे. मी सुद्धा एकदा नदीच्या वर्गात असताना शिकली होती. ओळखलं का सर मला पावसात आला, तीच नाही तर किनारा नावाची पोएम सुद्धा. मला मराठी साहित्य आवडतं, अधिक वाचन करतो मी, तर मराठीच हा माझा आवडता विषय होता. पण आमच्या सरांनी सांगितलं की इंग्रजी ही रोजगार हमी योजना, म्हणजे रोजगार मिळणारी त्या काळामध्ये इंग्रजी भाषा ही फार प्रसिद्ध आणि कठीण होती आणि ताबडतोब रोजगार मिळून देणारी भाषा म्हणून तू एम.ए. इंग्लिश कर म्हटल्यामुळे मी एम.ए. इंग्रजी केलं आणि इंग्रजीचा मी शिक्षक झालो. तर खरं तर मराठी हा माझा आवडीचा विषय आहे. मराठी साहित्य जी कुसुमाग्रजांची आणखी एक पोएम आहे किनारा नावाची, मी काही ती तुमच्यासमोर हे करणार नाही, पण पहिल्या लाईन्स आणि शेवटच्या लाईन मला फार आवडतात. धननील सागराचा धननाद येत कानी, घुमती दिशा दिशांतर लहरी नदील गाणी. द लास्ट कन्क्लुडिंग लाईन्स ऑफ द पोएम, त्या काव्याच्या ज्या शेवटच्या लाईन्स आहेत त्या तर फार अप्रतिम आहेत. अनंत अमुषी ध्येय शक्ती, अनंत आशा, किनारा तुला पामराला. असंच काहीतरी मराठी जी प्रतिभाशाली कवी आहे त्याच कवित्या पंक्तीत भविष्यात आमचे प्राध्यापक डॉक्टर सुशील प्रकाश चिमोरे सर त्यांचं नाव येवो अशी सदिच्छा व्यक्त करतो. त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू.